ओएलएक्स वेबसाईटवर मोटरसायकल जाहिरात पाहून संबंधितांच्या घरी जाऊन ट्रायलसाठी गाडी द्या असे सांगून छत्रपती संभाजीनगर येथून फरारी झालेला धनराज जितेंद्र लहासे हा मुंबई रोडवरील वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडला। पोलिसांनी त्याच्याकडून नवीनच असलेली 1,20,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली असून आरोपीस ताब्यात घेऊन वाळूज छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट 2चे पथक इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून विना नंबर प्लेट मोटरसायकली चालविणाऱ्यांची चौकशी करत होते। त्याचवेळी अंबड हद्दीत हॉटेल सोनाली मटण भाकरी समोर एक इसम विना नंबर प्लेट गाडीसह थांबला होता। त्याच्या हालचालींवरून संशय वाढल्याने पोलिसांनी त्याची चौकशी करून कागदपत्रे विचारली। यावेळी धनराज लहासे याने कबूल केले की ओएलएक्स वेबसाईटवर मोटरसायकल विकण्याची जाहिरात आली होती। त्यानुसार संबंधित मालकाकडे छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन गाडीची ट्रायल घ्यायची आहे असा बहाणा करून मालकाची फसवणूक करीत लहानसे याने थेट नाशिक गाठले। मात्र महामार्गाजवळ पोलिसांना त्याचा संशय आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला। त्याने चोरलेल्या मोटरसायकलीच्या पुढील व मागील नंबर प्लेट काढून टाकल्या होत्या। याबाबत वाळूज छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशी केली असता तेथे मोटरसायकल फसवणूक व अपहार केल्याबाबतची तक्रार दाखल होती। त्यानुसार पोलिसांनी जप्त मोटरसायकल व आरोपीस वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सतर्क राहून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा युनिट 2च्या तपासणी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले।